नमस्कार मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरिता 5,347 पदावर भरती घेण्यात येणार आहे. याबद्दल रिक्रुटमेंट आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांकरिता ही खूप मोठी संधी आहे की महावितरण काममध्ये जॉईन होण्याची. तर यावेळेस विद्युत सहाय्यक या पदाकरिता पेपर घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमची कॉम्प्युटरद्वारे परीक्षा घेण्यात येणार. तर सर्व मुलांनी याबद्दल तयारीला लागावे ही माझी विनंती. तर आपण बघूया नोटिफिकेशन पुढे. तर मित्रांनो, जे विद्युत सहाय्यक पदाकरिता तुमची भरती होणार ती 3 वर्ष कंत्राटी कालावधीकरिता होणार. जेव्हा तुम्ही 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण कराल, त्यानंतर तुम्हाला तंत्रज्ञ या पदावर तुमची जॉईन होणार. म्हणजे ह्या तंत्रज्ञ पदावर तुमची जॉईन घेण्यात येणार. तर तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी हा पूर्ण करावा लागेल. यानंतर बघूया जे तुमचे करिता जो 5,347 जागेवर तुम्हाला भरती घेण्यात येणार. यामध्ये बघूया अनुसूचित जातीकरिता 673 जागा आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीकरिता 491 जागा, विजा अ करिता 150 जागा, भज ब करिता 145 जागा, भज क करिता 196 जागा, भज ड करिता 108 जागा, विमा प्र करिता 108 जागा, इतर मागासवर्गीय करिता 895 जागा, आर्थिक दुर्बल घटकाकरिता 500 जागा व खुला वर्गाकरिता 281 जागा या तुमच्याकरिता राखीव आहे. तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो, तर एवढ्या जागा तुमच्याकरिता राखीव आहे. तर यानंतर शैक्षणिक अर्हता तुमच्याकरिता तुम्हाला 10वी+ ITI पास असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही 12वी पास व ITI असेल तरी चालणार. तर यामध्ये बघा तुम्हाला 10वी+ ITI याच्यामध्ये असणे गरजेचे आहे. व नंतर जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जो पाठ्यक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे 20 तंत्री व तारतंत्रीमध्ये तुम्हाला पास असणे गरजेचे आहे. व सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE. आता भरपूर मुलांना हे माहीत नसेल. आधी 1 वर्षाचा कालावधीकरिता COE घेण्यात येणार हा ट्रेड होता. तर ज्या मुलांचा असेल त्यांना नक्कीच माहीत असेल की COE म्हणजे काय. त्यानंतर बघूया जे तुमची वयोमर्यादा आहे, तुम्हाला किती वर्षाकरिता आहे. तर बघूया 18 वर्ष ते 27 वर्ष ही या जॉबकरिता वयोमर्यादा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांचे अप्रेंटिस पूर्ण झालेले असेल त्यांना 1 वर्षाची सूट आहे. तर जे मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकाकरिता EWS करिता जे जास्तीत जास्त वर्षाची वयोमर्यादा आहे ती 5 वर्ष शिथिल राहणार. म्हणजे तुमचे 27 वर्षाच्या वरचं जरी वय असेल, तर तुम्हाला जे आर्थिक घटक व मागासवर्गीय आहे त्यांना 32 वयापर्यंत ते फॉर्म भरू शकणार. व दिव्यांगकरता 45 वर्ष, माजी सैनिकाकरता 25 वर्ष, जे महावितरणचे कर्मचारी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा राहणार नाही. तर लक्षात ठेवा या प्रकारे आहे. व त्यानंतर बघूया जे मानधन तुम्हाला भेटणार आहे म्हणजे सॅलरी भेटणार आहे या पदाकरिता, ते आहे 3 वर्षाकरिता 15,000, 16,000 आणि 17,000. तर यामध्ये तुम्हाला बघा की एवढ्या प्रकारचे तुम्हाला भेटणार. तर प्रथम वर्ष 15,000, दुसरे वर्ष 16,000, तृतीय वर्ष 17,000. यानंतर तुम्ही हा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तुम्ही जेव्हा पर्मनंट म्हणून जॉइन व्हाल, तर तेव्हा तुम्हाला 25,880 या वेतनवर तुम्ही रुजू होणार. म्हणजे तुमचे जे बेसिक राहणार ते राहणार 25,880. या प्रकारे तुम्ही जॉइन झाल्यानंतर तुमचे कम से कम 35,000 पर्यंत, 35 ते 37,000 पर्यंत तुमचं वेतन जाणार. तर यानंतर जी तुमची ऑनलाईन करिता फॉर्म भरण्याची जी लिंक आहे
ती जानेवारी महिन्याच्या 20 ते 25च्या दरम्यान तुम्हाला मिळणार. जानेवारी महिन्यामध्ये 20 ते 25 तारखेच्या दरम्यान ही लिंक येणार आहे. व पुढील जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांना समांतर आरक्षण राहणार, तेही राहणार 10% व 10% तुमच्याकरिता कंपनीद्वारे राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर सर्व मित्रांना लक्षात ठेवा, तुम्ही शिकाऊ उमेदवार जर पूर्ण असेल तर ती भरायला विसरू नका. फॉर्म भरतेवेळेस तुमच्याकडे त्याची गुणपत्रिका, जे NCVTची जे डिप्लोमा आहे तो असणं गरजेचं आहे. तर हे सर्व माहिती तुम्ही जर विसरलात तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. व जी निवड पद्धती आहे ते लक्षात ठेवा. यावेळेस तुमची जी परीक्षा होणार आहे ते ऑनलाईन प्रकारे होणार आहे. तुमची भरती ही परीक्षा घेऊन होणार आहे. तर यामध्ये 50 क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह आपले इलेक्ट्रिकल, जे आपले प्रोफेशनल नॉलेज आहे यावर होणार आहे. जे आहे 50 क्वेश्चन आपल्या इलेक्ट्रिकलच्या नॉलेजचे राहणार. व जे दुसरं राहणार आहे जे जनरल ॲप्टिट्यूड आहे, ते त्यामध्ये तुम्हाला रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व मराठी भाषा या प्रकारचे तुमच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जाणार. तर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 2 तासाचा कालावधी या पेपरकरिता मिळणार. त्यामध्ये 130 क्वेश्चन राहणार व तुम्हाला टोटल राहणार 150 गुण यावर मिळणार. व लक्षात ठेवा, यामध्ये मायनस पद्धत आहे. म्हणजे जर तुम्ही कोणती क्वेश्चन चुकीचे दिले तर तुमचे 0.25% गुण कापण्यात येणार. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जर क्वेश्चनचे आन्सर येणार तेव्हाच त्याचे उत्तर द्यावे. व यामध्ये लक्षात ठेवा, जे बाह्य स्रोत कर्मचारी आहे महावितरणमध्ये काम करत असलेले, त्यांना प्रत्येक वर्षानुसार 2 गुण मिळणार. जर त्या बाह्य स्रोतांनी 5 वर्ष, कमीत कमी 5 वर्ष काम केले असेल तर त्यांना 10 गुण हे मिळणार. तर सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी जे त्यांचे प्रमाणपत्र आहे ते काढून ठेवावे, जेणेकरून त्यांना जेव्हा फॉर्म भरणार तर तो अनुभव म्हणून ते टाकू शकणार. व कोणाकडूनही ते दिनांक टाकताना चूक झाली तर तुम्हाला भरती प्रक्रियेपासून तुम्ही वंचित राहणार. तर ही माहिती भरतेवेळेस तुम्ही हे लक्षात ठेवावे. यामध्ये लक्षात ठेवा, जे आपले 150 गुण आहे त्यांना 90 गुणांमध्ये कन्व्हर्ट करण्यात येणार आहे. तर जेव्हा 90 गुणांमध्ये कन्व्हर्ट करण्यात येईल त्यानुसार तुम्हाला मार्किंग देण्यात येणार. तर जी निवड सूची येणार ती, त्यामध्ये जर कोणत्या 2 उमेदवाराचे मार्क्स हे सारखे असल्यास तर त्यांना जो जास्त वयामध्ये आहे त्या नुसार त्याचे भरती घेण्यात येणार. म्हणजे जास्त वयाच्या मुलाला भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार. व अर्ज करण्याची पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. याबद्दल आपण लवकरच, जेव्हा याची अर्ज प्रक्रिया पूर्ण चालू होणार त्यानंतर आपण याचा एक स्पेशल व्हिडिओ टाकणार. यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षा शुल्क हे खुल्या वर्गाकरिता 250 प्लस GST राहणार व मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकाकरिता तो 125 राहणार. तर ह्या प्रकारे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार. तर लक्षात ठेवा मित्रांनो, यानंतर लवकरच 20 ते 25च्या दरम्यान अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे. तर तुम्ही याकरिता तयार राहावे. तर आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करण्यास विसरू नका व व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.